म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमा ही सर्वांना माहिती असते की वर्षभर आपण गुरूंकडून घेत असतो, तर नाही, आयुष्यभर घेत असतो. गुरु कधीही शिष्यांकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, कधीही त्याला शिष्याकडून कुठलीही अपेक्षा नसते. पण एक दिवस असा असतो वर्षातला की त्या दिवशी आपल्याला गुरूंना काहीतरी आपण घेतल्याबद्दल काहीतरी दान द्यायचं असतं. म्हणून त्याला व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणली जाते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला 5 गुरु लाभतात. त्यात प्रथम आपले आईवडील, द्वितीय आपले प्राथमिक शिक्षण देणारे, तृतीय आपले माध्यमिक शिक्षण देणारे, चौथे आपले उच्च तंत्र यंत्राचं शिक्षण देणारे. आणि ह्या सर्वांनी ज्यावेळेस आपण परिपूर्ण होतो आणि पुढील जीवनाची वाटचाल आपल्याला करायची असते, त्यावेळेस आपल्याला 5वे गुरु म्हणजे सद्गुरू परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांचे सेवा होणं आणि त्यांना गुरु करून घेणं हे आपल्याला फार महत्त्वाचं असतं. म्हणून ही गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा या दिवशी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांना नतमस्तक होऊन आपण विनंती करायची की या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील वर्षाच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आमचं शिष्यत्व स्वीकारावं आणि आमचं गुरुपद आपण स्वीकारावं अशी आपण विनंती परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांना करत असतो. आपल्याकडे कुठलाही कानमंत्र नाही, कुठलाही बाबाबुवा नाही, कोणाला काही कानमंत्र दिला जात नाही. तो आपला सर्वात छलाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हाच मंत्र आपल्याला अखंडित जपायचा आहे. म्हणून सर्वांनी त्या दिवशी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं. मग आता आपले गुरु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली आहे. आणि गुरुमाऊलींनी तुम्हा आम्हा सर्वांना महाराष्ट्रभर माहिती, देश विदेशामध्ये हा मानव सुखी समाधानी राहण्यासाठी, होण्यासाठी, दुःखमुक्त होण्यासाठी, बिघडलेली जी काही युवा पिढी आहे ती सन्मार्गाला लावण्यासाठी, जे काही बिघडलेले संसार आहेत, उद्ध्वस्त झालेले संसार आहेत, ते पुन्हा सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या महाराष्ट्रभर दिंडोरी सेवा केंद्राची उभारणी केली. आणि त्यातनं जागोजागी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये या केंद्राची स्थापना झाली. मग या केंद्राची स्थापना होताना परमपूज्य गुरुमाऊलींनी संकल्प केला की आपल्याला मानवासाठी काहीतरी करायचं आहे. जेव्हा 1992 साली परमपूज्य गुरुमाऊलींनी सद्गुरू मोरेदादांचं स्वप्न, आपल्या मार्गाचे संस्थापक सद्गुरू मोरेदादा आहे, आणि मोरेदादांचं स्वप्न होतं की तमाम मानवासाठी एखादं आध्यात्मिक विद्यापीठ कुठंतरी उभं व्हावं, जेणेकरून तिथं आमच्या सर्व माता भगिनी असतील, पुरुष सेवेकरी असतील, त्यांना त्या ठिकाणी सगळ्या विज्ञानाचं, अध्यात्माचं शिक्षण मोफत मिळावं. म्हणून त्यांचं एक स्वप्न होतं की त्या ठिकाणी आध्यात्मिक विद्यापीठ उभं राहावं. आणि ते आध्यात्मिक विद्यापीठ उभं राहिलं ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, त्याचे आपण गुरुपीठ त्याला म्हणलं जातं. त्या ठिकाणी आपल्याला सगळे शिक्षण मोफत दिले जातं. पत्रिका पाहणी, प्रश्न उत्तरं, वास्तुशास्त्र, युवा प्रबोधन, बालसंस्कार, पर्यावरणपूरक, अनेक आपल्या 18 विभाग त्या ठिकाणी आपल्याला मोफत मार्गदर्शन आणि शिक्षण दिलं जातं. मग या पलीकडे परमपूज्य गुरुमाऊलींनी एक स्वप्न पाहिलं की तमाम मानवाला जर आज आपण पाहता तर अनेक जणांना कॅन्सरचे अनेक विविध आजार ग्रासलेले आहेत आणि बरेच जण आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले असतात. तर त्यांना या परिस्थितीतनं दवाखान्याचा खर्च परवडत नाही आणि त्यातनं त्यांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वप्न मनामध्ये धरले की सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलची निर्मिती करावी आणि त्यातनं आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आजारी लोक असतील किंवा जे काही कॅन्सरग्रस्त लोक असतील त्यांच्यासाठी माफक आणि मोफत दरामध्ये आपण सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार देऊ. म्हणून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी हे स्वप्न जे होतं ते परमपूज्य गुरुमाऊलींनी हातात घेतलं आणि आपण सर्वांनी त्याला कोरोनापासून हातभार लावलेला आहे. या ठिकाणी बसलेले बऱ्याच जणांपैकी ज्यांनी जनकल्याण योजनेचे फॉर्म भरलेले सेवेकरी इथं किती आहेत मला माहीत नाही, पण 2-4 जणांनी हात वर केले. पण खऱ्या अर्थाने आपण 1-1 रुपया देऊन गुरुपीठ उभं केलं. त्याच पद्धतीने आपण 1-1 रुपया देऊन सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभं राहतोय. सर्वांनी आपण खाली आणि इथं फ्लेक्स लावलेला आहे. त्याची आज 7व्या मजल्यापर्यंत मजल गेलेली आहे आणि 3 मजले आपल्याला येणाऱ्या जो काही कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या आत त्या ठिकाणी उपचार सुरू करायचे. म्हणून आपण सर्वांना गुरुमाऊलींचं स्वप्न आणि गुरुंना गुरुदक्षिणा काय द्यायची, त्यांना कुठल्याही पैशाची, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे.
पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जी काही इच्छा आहे तर ती जर आपण सर्व शिष्यांनी जर का मनावर घेतली तर याला कदाचित त्याला लवकर चांगलं स्वरूप येईल. म्हणून सर्वांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे की आपण दरवर्षी गेले 3 वर्षापासून आपण फक्त गुरुदक्षिणा म्हणून प्रत्येकाला काय मागतो, तर एक सिमेंटची गोणी मागतो. फक्त एक सिमेंटच्या गोणीला किती पैसे लागतात? 351 रुपये. आणि आपण मागच्या वेळेसपासून सांगितलं की आपल्या कुटुंबामध्ये जर का आपण 14 जण असू, आपण सांगतो की आपल्याला कोणी विचारलं की आपल्या कुटुंबामध्ये किती ग्रस्त आहेत, तर त्यावेळेस आपण सांगतो बाबा आम्ही 4 आहे. पण प्रत्येकाने एक नेहमी लक्षात ठेवावं की ज्यावेळेस आपल्याला कोणी विचारेल की बाबा तुमच्या घरामध्ये किती आहे, 1 प्लस सांगा. जेव्हा तुमच्या प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये तुम्ही स्वामींना गृहीत धरता त्यावेळेस तुमचा प्रपंच सुखावा होईल. असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील, कारण महाराज तुमच्या कुटुंबामध्ये आहे. म्हणून आपण आपल्या कुटुंबातील जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्याच्या नावाने गुरुदक्षिणा म्हणून एक सिमेंट गोणीचे देणगी आपण खाली जमा करायचे गुरुपौर्णिमेपर्यंत. आणि आपण देऊन थांबायचं नाहीये, तर आपल्याला अनेक भाविक भक्त सेवेकरी आपले मित्रपरिवार सहकारी या सर्वांना त्यात आपल्याला सामावून घ्यायचं आहे की आपण आपल्यापुरतं मर्यादित नाही होता. आपल्याला ह्या सर्वसामान्यांसाठी करायचं, सर्वसामान्यांना सुद्धा कळायला पाहिजे की हा दिंडोरी पंडित मार्ग आणि परमपूज्य गुरुमाऊली काय करतायत, जगासाठी काय करतायत, देशासाठी काय करतायत. म्हणून त्यांना सुद्धा आपण सामावून घ्यायचं. ज्याची ऐपत नसेल त्यांनी 1 पोतं द्या, ज्याची ऐपत चांगल्या प्रकारे स्वामींनी केली असेल त्यांनी 10-11 पोते द्या, पण 1 पोतं तर मला वाटतं प्रत्येक जण देऊ शकतो. तर म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत आपण गुरुदक्षिणा म्हणून प्रत्येकाने सिमेंटच्या गोणीचे एका गोणीचे पैसे आपण 351 खाली आपण जमा करायचे. ते सर्वांना आव्हान. त्यानंतर गुरुपौर्णिमेला 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्र पारायण सेवा देणार आहोत.